नमस्कार मित्रांनो. कास्ट रिझर्वेशन वर्षानुवर्षे चालत आलेल्या देशातील मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल इशू की सरकारने कास्ट बेसिस रिझर्वेशन द्यावे की नाही द्यावे. प्रश्न खूप सोपा आहे, पण उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर खूप कॉम्प्लेक्सिटी इन्वॉल्ड आहेत. या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला याचे उत्तर द्यायचे. खरं सांगायचे तर हा टॉपिक एवढा कॉम्प्लेक्स आणि डिटेल्ड आहे, जेव्हा मी या विषयाची रिसर्च करायला बसलो तेव्हा समजले एका व्हिडिओमध्ये हा विषय समराईज करणे कठीण आहे. म्हणून 2 पार्टमध्ये हा विषय मांडणार आहे. तर या पहिल्या पार्टमध्ये आपण पाहूया कास्ट सिस्टमची काय हिस्ट्री आहे आणि कास्ट रिझर्वेशनची काय हिस्ट्री आहे. का हिस्ट्रिकली आपल्या नेत्यांना गरज पडली कास्ट रिझर्वेशन आणायची. सेकंड पार्टच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया आज इम्पॅक्ट काय झाला आहे कास्ट रिझर्वेशनचा आपल्या समाजावर आणि फ्युचर काय असेल कास्ट रिझर्वेशनचे. फ्युचरमध्ये रिझर्वेशन ठेवायचे की नाही ठेवायचे. चला तर सुरू करूया पार्ट 1ने. तसे तर कास्ट रिझर्वेशनची गोष्ट किंवा स्टोरी इनकम्प्लीट राहील जर आपण आधी कास्ट बेस डिस्क्रिमिनेशनबद्दल नाही बोललो तर. काय वाटते तुम्हाला, आज भारतात किती प्रमाणात डिस्क्रिमिनेशन होत असेल कास्ट बेसवर, की आज पण अनटचेबिलिटी प्रॅक्टिस केली जाते. आपल्याला तर असे वाटेल आपण जे शहरामध्ये राहतो की हे तर सगळं पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत. आजच्या युगात कोण असे ह्या गोष्टी करतात. हैराण होसाल तुम्ही हे समजल्यावर. तुम्हाला हा मॅप बघा. हा मॅप दाखवतोय की किती % हाऊसहोल्ड अनटचेबिलिटी प्रॅक्टिस फॉलो करतात. आजच्या दिवशी भारतात काही स्टेटमधील डिस्ट्रिक्ट जसे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशच्या डिस्ट्रिक्टमध्ये हा रेशिओ 42% ते 50% पेक्षाही जास्त आहे. जर डाटाबेसवर विश्वास बसत नसेल तर लोकांच्या तोंडून ऐका. क्विंटने ही ग्राउंड रिपोर्ट बनवलेली हाथरसमध्ये घडलेल्या घटनेवर, की तिथे किती अनटचेबिलिटी प्रॅक्टिस फॉलो केली जाते. लोग हैं दलित लोग नीची कास्ट होती है, ठीक है. तो उन्हें ना शादी करते खाने के लिए, हमारे यहाँ प्रोग्राम खाने के लिए आएंगे, वो तो अलग बैठ के खाएंगे. ये नहीं कि हम उनके यहाँ खाने जाएं, हम नहीं जाते उनके लिए खाने. क्यों? वो SC के लोग हैं, हम उन्हें नीची कास्ट मानते हैं. 2016मध्ये सारी सोशल ॲटिट्यूड रिसर्च इंडियाने एक फोन सर्वे कंडक्ट केला होता. दिल्ली, मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या लोकांना विचारण्यासाठी की इथे किती लोक डिस्क्रिमिनेशन पाहतात आपल्या घरामध्ये की स्वतः प्रॅक्टिस करतात. दिल्लीमध्ये 39% दलित नसलेल्या स्त्रियांनी मान्य केले होते की त्यांच्या घरात अनटचेबिलिटी प्रॅक्टिस होते. 21% दलित नसलेल्या स्त्रियांनी सांगितले की त्या स्वतः अनटचेबिलिटी प्रॅक्टिस करतात. दिल्लीमध्ये. राजस्थानमध्ये 60% दलित नसलेल्या लोक मानतात इंटरकास्ट मॅरेजला बॅन केले पाहिजे. तर बेसिकली आर्ग्युमेंट हे राहते लोकांचे की जे कास्ट बेस रिझर्वेशनला सपोर्ट करतात ते बोलतात कास्ट बेस डिस्क्रिमिनेशन होते म्हणून आपण कास्ट बेस रिझर्वेशन असायला हवे. आणि जे कास्ट रिझर्वेशनला विरोध करतात त्यांचं मत आहे की मेरिटने सीट भरल्या गेल्या पाहिजेत. कास्ट ओरिजिनच्या मागे खूप थेअरीज आहेत. एक थेअरी आहे की ऋग्वेदामध्ये जे पहिले मनुष्य होते आपल्या ब्रह्मांडमध्ये, त्यांनी स्वतःला डिस्ट्रॉय केले होते आपल्या समाज निर्माण करण्यासाठी. त्यांच्या डिफरंट बॉडी पार्टमधून डिफरंट वर्णाचे लोक म्हणजेच डिफरंट कॅटेगरीचे लोक निर्माण झाले. त्यांच्या डोक्यापासून बनले ब्राह्मण लोक, ज्यांना बुद्धिमान आणि ज्ञानी समजले जाते. त्यांच्या खांद्यापासून बनले क्षत्रिय लोक, जे ताकदवर असतात म्हणून त्यांना योद्धा मानले जाते. त्यांच्या मांडीतून बनले वैश्य लोक, ज्यांना ट्रेडर्स किंवा व्यापारी समजले जाते. आणि त्यांच्या पायातून बनले शूद्र लोक, जे आपल्या समाजाचे छोटे मोठे काम करतात. त्यांना दलितसुद्धा मानले जाते. त्यांना साफसफाईची घाणीची कामं देण्यात आली. दुसरी थेअरी अशी आहे की तुमची कास्ट तुमच्या मागच्या जन्मातील कर्मावर निर्भर करते. जर तुम्ही मागच्या जन्मात चांगले कर्म केले असतील तर तुम्ही या जन्मात ब्राह्मण म्हणून जन्माला येणार. जर तुम्ही मागच्या जन्मात वाईट कर्म केले असतील तर तुम्ही या जन्मात शूद्र किंवा दलित म्हणून जन्माला येणार. या थेअरीनुसार लोअर कास्टमध्ये व्यक्ती पुढच्या जन्मात अप्पर कास्टमध्ये जन्म हवा असेल तर या जन्मात तो ज्या वर्णामध्ये ज्या कास्टमध्ये जन्मलेला आहे त्या कास्टमध्ये त्या कॅटेगरीमध्ये त्याने प्रामाणिकपणे काम करायला हवे.
तर काही जणांचे असे मानणे आहे आपले ऑक्युपेशन आपली कास्ट डिसाईड करते, न की आपली कास्ट आपले ऑक्युपेशन डिसाईड करते. ब्राह्मण लोक बुद्धिमान होते म्हणून ते आपल्या समाजाचे शिक्षक बनले, पण असे नाही की फक्त ब्राह्मणच आपले शिक्षक राहणार. दुसरे पण ज्ञान मिळवून आपल्या समाजाचे शिक्षक बनू शकतात. म्हणजेच ब्राह्मण बनू शकतात अशा पुरुषांची ब्राह्मण स्त्री लग्न करू शकते, ते क्षत्रिय असो नाहीतर वैश्य असो, पण शूद्रांशी लग्न करणे जरा कठीणच होते, म्हणजे अशक्यच होते. या थेरीनुसार आपली कास्ट सिस्टीम थोडी फ्लुइडशी होती. ज्ञान मिळून कोणीही ब्राह्मण होऊ शकत होते. पण आपल्याला माहीत असेल वेळेनुसार आपली कास्ट सिस्टम रिजिड झाली आणि कास्ट रूल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळू लागले. तुम्ही लग्न कोणाशी करायचे, कोणत्या मंदिरात जायचे, कोणासोबत जेवायचे, हे सगळे कास्टवर डिपेंड झाले. नंतर लोक अजूनही आपल्या कास्ट आयडेंटिटीला मागे नाही सोडू शकले. याच कारणाने 6th सेंचुरीमध्ये लोअर कास्टच्या खूप लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धने स्वतः क्षत्रिय होते, ते सुद्धा कास्ट सिस्टमचा विरोधी होते. बुद्धिझम मध्ये कन्व्हर्जन फक्त 6th सेंचुरीमध्ये झाले असे नाही, तर 1956 मध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ब्रिटिशांच्या आगमनानंतर कास्ट सिस्टम आणखी डिस्क्रिमिनेटरी आणि रिजिड झाली. जे 4 वर्णांची सिस्टम होती, ब्रिटिशांनी ते आणखीन पॉप्युलर बनवले. त्यात ब्राह्मणला टॉपवर ठेवले, त्यांना प्रिव्हिलेज क्लास मानले जाऊ लागले. हे सगळे ब्रिटिशांनी कुणाच्या मदतीने केले, तर ब्राह्मणाच्या मदतीने केले. वॉरेन हेस्टिंग यांनी 1972ला इनिशिएटिव्ह घेतले हिंदू आणि मुस्लिम लॉ फॉर्म्युलेट करायचे, आणि त्यासाठी त्यांनी हायर केले ब्राह्मणांना. 21 ब्राह्मणांना त्यांनी हायर केले. त्यांनी या सिच्युएशनचा ॲडव्हान्टेज उचलला आणि वैदिक लॉ वाईडली अप्लाय करून टाकले. याला ब्राह्मणिझम किंवा ब्राह्मणवाद म्हटले जाते, जो सर्व हिंदू यांच्यावर फोर्स केला गेला. कारण त्या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत वैदिक सिस्टमच्या ज्या 4 कास्ट आहेत त्या एवढ्या वाईडली फॉलो नाही केल्या जात होते. प्रत्येक हिंदू याला प्रॅक्टिस करत नव्हते. ब्रिटिशांच्या आगमनानंतर याला फोर्सफुली लादल्या गेले आपल्यावर. या प्रकारच्या ब्रिटिश राज्यामध्ये अप्पर कास्ट आणि लोअर कास्टमध्ये डिवाईडला आणखी वाढवले. M.N. श्रीनिवास, जे की एक इंडियन सोशॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सांगितले की ब्रिटिशांनी कसे सोशल मोबिलिटीला डिफिकल्ट केले. त्याआधी वेगवेगळ्या कास्टच्या लोकांचे मिळणे जुळणे होते बऱ्याच प्रमाणात. ते ब्रिटिशांच्या राज्यात जास्त कठीण झाले. ब्रिटिशांच्या आधी पॉसिबल होते की नॉन ब्राह्मीण जे आहेत ते पॉलिटिकली पॉवर गेन करू शकणार, पण ब्रिटिशांनंतर ही गोष्ट आणखीन कठीण होऊन बसली. फॉर एक्झाम्पल, लॉर्ड हार्डिंगे जे इंडियाचे व्हाईसरॉय होते, 1905 मध्ये त्यांनी डिसाईड केले की सगळ्या पब्लिक सर्व्हिसला ओपन कॉम्पिटिशन एक्झामद्वारे फिलअप केल्या जाईल, जे फक्त इंग्लिशमध्ये होणार. याचा ह्यूज ॲडव्हान्टेज मिळाला मद्रास रेसिडेन्सीच्या ब्राह्मणांना, कारण त्यांना सोल प्रिव्हिलेज ॲक्सेस होता ही लँग्वेज शिकायचा. मद्रासमध्ये ब्राह्मणांची पॉप्युलेशन फक्त 3% होती, पण त्यांनी त्या एक्झाममध्ये 80% पोस्ट ऑक्युपाईड केल्या. आणि मग मद्रास ब्राह्मणांनी मैसूरची जे प्रिन्सली स्टेट होते त्यामध्ये मोनोपॉली बनवून ठेवली सगळ्या एक्झाम. 19व्या शतकात असे खूप लोक होते ज्यांनी आपल्या कास्ट डिस्क्रिमिनेशनबद्दल ठोस पावले उचलले होते. आपण त्या सर्वांबद्दल आता इथे नाही बोलू शकत, पण त्यातील महत्त्वाचे आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. त्यामध्ये शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू महाराज आपल्या भारतात पहिले व्यक्ती होते ज्यांनी रिझर्वेशन इम्प्लिमेंट केले होते महाराष्ट्रातील कोल्हापूर रिजनमध्ये. ज्योतिराव फुले हे शूद्र कास्टमध्ये जन्मलेले होते. ते अमेरिकेतील स्लेव्सच्या स्ट्रगलने इन्स्पायर होते. लोअर कास्टच्या अपलिफ्टमेंटसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी वेदांना मानण्यास नकार दिला आणि हे नकारले की फक्त ब्राह्मणांचंच कंट्रोल फक्त हिंदूंवर असायला हवे.
20व्या शतकात आर्ग्युबली कास्ट डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट सर्वात मोठे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. त्यांनी इन्हेलेशन ऑफ द कास्ट आणि द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स सारखे पॉप्युलर बुक्स लिहिलेत. त्यांनी सेपरेट रिप्रेझेंटेशन मागितले होते लोअर कास्ट आणि ऑप्रेस आणि डिप्रेस क्लाससाठी. सेपरेट रिप्रेझेंटेशन फक्त इंग्रजांच्या अगेन्स्ट नाही तर ब्राह्मणांच्या अगेन्स्टसुद्धा. 1930मध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस काँग्रेस ऑर्गनाईज केली होती आणि असे म्हटले होते लोअर कास्ट आणि डिप्रेस क्लासच्या सेफ्टीसाठी त्यांना इंग्रजांपासून नाही तर काँग्रेसपासून सुद्धा इंडिपेंडंट घ्यावे लागेल. ऑगस्ट 1932मध्ये रामसे मॅकडॉनल्ड्सने डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या डिमांड ॲक्सेप्ट केल्या होत्या आणि डिप्रेस क्लासेससाठी सेपरेट इलेक्टोरेट देण्याचे डिसाईड केले होते, ज्यानुसार सगळ्या मायनॉरिटीज जसे मोहम्मदियन्स, पारसीज, अँग्लो इंडियन्स आणि डिप्रेस क्लासेसला सेपरेट इलेक्टोरेट दिल्या जावे. सेपरेट इलेक्टोरेटचा अर्थ त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फक्त दलितच उभा राहू शकतो अशी बाबासाहेब आंबेडकरांची डिमांड होती. पण जॉईंट रिझर्व्ह इलेक्टोरेटचा अर्थ आहे सगळे वोट देऊ शकतात पण फक्त दलितच उभा राहू शकतो. जेव्हा गांधीजींना कळाले की ब्रिटिशांनी दलितांना सेपरेट इलेक्टोरेट दिले तेव्हा गांधीजींनी फास्ट अनटू डेथ अनाऊन्स केले, कारण त्यांचे म्हणणे होते की पॉलिसी हरिजन म्हणजेच दलित, गांधीजी दलितांना हरिजन म्हणायचे आणि दुसरे हिंदू यांच्यामध्ये फरक निर्माण करते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले, कारण त्यांचे म्हणणे होते की सेपरेट रिप्रेझेंटेशनमुळे डिप्रेस क्लासेसची अपलिफ्टमेंट होऊ शकते. We think that if you have a common electorate, we would be submerged, you see, and the nominees of the scheduled caste who would be elected, who would be really slaves of the Hindus, not independent people. पण फास्ट अनटू डेथमुळे गांधीजींची तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे काहीही पर्याय उरला नाही आणि त्यांना निगोशिएट करावे लागले. त्यालाच म्हटले जाते पुणे करार. जेव्हा गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वचन दिले की आम्ही सेपरेट इलेक्टोरेट तर नाही देऊ शकत, पण आत्ताच्या जॉईंट इलेक्टोरेटमध्ये जास्त रिझर्व्ह सीट देऊ शकतो, त्यामुळे त्यांनी 78च्या जागी 148 सीट मिळाल्या. पुणे करारामुळे खूप लोकांचे मान्य आहे की दलितांना जर सेपरेट इलेक्टोरेट मिळाले असते तर आज त्यांची परिस्थिती वेगळी असती. पण हे सगळे गेस वर्क आहे. आपल्याला माहीत नाही की त्यांची परिस्थिती काय असती आणि याचे काही एव्हिडन्सही नाही आहेत आणि कुठला रिसर्चही नाही आहे. स्वातंत्र्यानंतर डिप्रेस क्लासेसला रिझर्वेशन आणि पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देण्यात आले एज्युकेशनल आणि पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देण्यासाठी जॉईंट इलेक्टोरेट कंटिन्यू राहिले. त्याच कारणाने 543 लोकसभा सीटमधून 84 सीट शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आल्या व 47 शेड्यूल ट्राईब्ससाठी रिझर्व्ह ठेवण्यात आल्या. त्यानंतर जेव्हा 1950मध्ये कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यात आले तेव्हा आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 ॲड केले गेले, जे इम्पॉवर करतात की स्पेशल प्रोव्हिजन्स देऊ शकतो सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसच्या अपलिफ्टमेंटसाठी. पॉप्युलेशनच्या नुसार 15% सीट SC साठी रिझर्व्ह आहेत आणि 7.5% सीट ST साठी रिझर्व्ह आहेत. 1993च्या आधी रिझर्वेशन फक्त SC आणि ST साठीच होते, पण 1993 नंतर अदर बॅकवर्ड क्लासेससाठी पण रिझर्वेशन देण्यात आले. मंडळ कमिशनच्या रिपोर्टनुसार देण्यात आले हे रिझर्वेशन आणि या रिपोर्टनुसार 27% रिझर्वेशन दिल्या गेले ते OBCला गव्हर्नमेंट जॉबमध्ये नंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये, ज्यामुळे 49.05 सीट रिझर्वेशनच्या अंडर आल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. पण स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर देण्यात आले, ते स्वतः देऊ शकतात रिझर्वेशन उरलेल्या मागास कम्युनिटीला. याच रिझनमुळे
आपण बघतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये मराठा रिझर्वेशनसाठी बोलले जाते, राजस्थानमध्ये गुज्जर कम्युनिटीसाठी बोलले जाते आणि हरियाणामध्ये जाट कम्युनिटीसाठी बोलले जाते रिझर्वेशनसाठी. 2019मध्ये रिझर्वेशनचा एक स्टेप आणखी पुढे गेले जेव्हा मोदी सरकारने इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10% रिजर्वेशन दिली. सामान्य श्रेणी के गरीब युवाओं को शिक्षा और सरकारी सेवाओं में 10% आरक्षण नए भारत के आत्मविश्वास को और बढ़ाने वाला है. तर ही होती हिस्ट्री कास्ट सिस्टम आणि रिझर्वेशनची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया ॲक्च्युअल इम्पॅक्ट काय झाला आहे कास्ट रिझर्वेशनचा, सोशल अपलिफ्टमेंट झाली लोअर कास्टच्या लोकांची, काय हा आयडियल मार्ग आहे अपलिफ्ट करायचा की आणखीन काही मार्ग असू शकतात त्यांना अपलिफ्ट करायला, आणि फ्युचरमध्ये रिझर्वेशन असायला हवे की याला काढून टाकायचे. रिसर्च काय म्हणतात यावर, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पार्ट 2ला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा. खूप खूप आभार.